आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या सोयीसाठी 3 जुलै 2025 रोजी खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे रवाना झाली। या पहिल्या फेरीत एकूण 1629 भाविक पंढरीकडे रवाना झाले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, भाजप नेते सागर पुणकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते खामगाव रेल्वे स्थानकावरून विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देण्यात आल्या। खामगावकरांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरात हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांना निरोप दिला। यावेळी रेल्वे स्टेशन परिसरात भक्तिरसात न्हालेली गर्दी, टाळ मृदुंगाच्या गजरात गाणारे वारकरी व विविध संघटनांकडून करण्यात आलेले अल्पोपहार व पाण्याचे वाटप यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता। गेल्या अनेक वर्षापासून खामगावहून आषाढी एकादशीसाठी ही विशेष रेल्वे सेवा सुरू असून यंदाही बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार या पहिल्या फेरीतून रेल्वे विभागाला 6,32,035 रुपये उत्पन्न प्राप्त झाले असून यामध्ये सर्वसाधारण राखीव व वातानुकूलित तिकिटांचा समावेश आहे। या पवित्र यात्रेच्या आयोजनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे। खामगाव रेल्वे स्थानक पुन्हा एकदा भक्ती रसाने भरलेले दिसून आले। सहाय्यक परिचलन व्यवस्थापक राहुल गायकवाड, भुसावळ, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अभय शर्मा, भुसावळ, असिस्टंट इंजिनियर रामसाहेब, अकोला, डीपी स्टेशन मॅनेजर योगेश लोणकर, ज्युनियर स्टेशन मॅनेजर संजय भगत आदी रेल्वे विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विठ्ठल दर्शन विशेष एक्सप्रेस मध्ये जनरल बोगी 4, एसी 2 बोगी, स्लीपर 8 असे एकूण 18 बोगीची ही विशेष ट्रेन गुरुवारी 11 वाजता खामगाव रेल्वे स्टेशन वरून रवाना झाली। 4 जुलै 2025 रोजी सकाळी 3:30 वाजताच्या सुमारास ही रेल्वे पंढरपूर पोहोचणार आहे, अशी माहिती ज्युनियर स्टेशन मॅनेजर संजय भगत यांनी दिली। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास 16 बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते। आज ही ट्रेन आपले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील येऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी इकडे निघालेले आहेत। या रेल्वेला हिरवी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।